दुसऱ्या फेरीचा माझ्या मायबापांना या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुजरा. जरा आवाज शांत करा, थोडंसं मस्त आलं, मस्त छानच, प्रश्नच नाही. तुम्ही साऊंड चेक करा, मी आता बुवाला चेक करतो. का का आईजीच्या जीवावर बाईची उधार. हा, आईजीच्या जीवावर बाईची उधार आणि टिंब टिंबच्या जीवावर हा नितीन गोसावी फौजदार. असे फौजदार 25 वर्षात नाही बघितले, धंद्यात लावले मी. ह्याला 2 वर्ष झाले. टप टप अ आ इ ई उ उ असे फौजदार नाही बघितले मी. शाहीर आता आपण मान सन्मान देऊ ना, बोलणार कसं आहे का, कसं आहे का. पहिले बक्षीस घेतो सराईट ग्रुप. मगाशी नाव चुकून राहिलं बोलण्याच्या ओघातून. यावर्षी माझा फार मोठ्या मित्रांनो सन्मान केला, सराईट ग्रुप, ज्यांचं गाणं सुद्धा आम्ही फार मोठ्या, अगदी त्यांनी ते गाणं सुद्धा उचलून धरलं. आणि मी पहिल्या बारीमध्ये नाव घ्यायला पाहिजे होतं, घेतलं नाही. सन्माननीय सराईट ग्रुपचे अध्यक्ष नितेश जाधव धुलप यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सराईट ग्रुपचे सभासद योगेश येलिये दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक आणि संपूर्ण सराईट ग्रुपचे टीम आहे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. पहिल्या बारीमध्ये आलेलं बक्षीस आहे. चुकून राहिले प्रफुल्ल भोसले मिरगुलेवाडी यांच्याकडून 251 रुपयांचं पारितोषिक. आणि माझे सर्व गोवळवासीय, मी गोवळमध्ये कार्यक्रम केलाय, कोर्ल्यात सुद्धा केलाय. पुराणो सिट डाऊन. कोर्ल्यात केलाय कार्यक्रम, गोवळमध्ये केलाय, परोळ्यात केलाय, राजापुरामध्ये. ही सगळी मंडळी या ठिकाणी गोवळवासी, खास करून आम्हाला संतोषांना बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा. बुवांना बरोबर त्यांचं कान चेक करतो, काळजी करायची नाही. त्याचप्रमाणे आमचे मित्र महेश घाडी दादा, तुमचंही नाव राहिले, सॉरी, त्याच्याबद्दल गोवळमधून आले 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. विषय का बुवा मला म्हणतात, बुवा माझ्याकडे लक्ष द्या, लक्ष द्या, माझी गाणी बघा, माझी गाणी बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, जागा मागा, जागा मागा. यांच्याकडे काय बघ, केसा बघा नुसती यांची. हा, जिकडे बघा तिकडे केसा. ऐका ऐका, नेतो सगळं मनोरंजन, थोडक्यात मनोरंजन. बघा, सुंदर स्तवन गाई. या जीवन रथाला, या भक्तीच्या पथाला, या प्रवासात माझ्या सद्गुरूला शुभ आशीर्वाद द्यावे. आता त्यांनी सद्गुरूला गायले, त्यांनी गायलाच पाहिजे. आदिमाईची माझी बाजू आहे, शिवशंकरांची बाजू त्याची आहे, त्यांची आहे, बुवांची आहे. मी गुरु माऊलीने गायली आहे यंदाच्या ह्याच्यामध्ये. आठवाल तुम्ही काळजी करू नका. मी 8वीला नाही, मी 10वी पास झालेला आहे. SSC पास झालेला. मला बरोबर आठवतं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अंतरात पुजतो मी संकटी तुला रावळी. थोडं खालीशी लावले, वरती लावले आणखी. तुम्ही बसवालाच मला जागेवर बोलते. लावरती चल. भीमा तुझ्या नगरीत कावळे फिरू लागले, तू कमवलेल्या भाकरीवर. हो, असं करत स्तवन. तुम्ही स्तवन सुंदर गायले, तुम्ही सद्गुरूला गायले, मला त्याच्यामध्ये स्तवन तुमचे पडले. हो, मग मी गुरु माऊली गायलेली आहे याच्यावर. गळात येऊन मला म्हणतात, बघा शायर म्हणतात, उत्तर द्या मला. काय रे ती, थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा है बाकी. मला आता उत्तर द्या, शब्दावर लक्ष असू द्या. विषय भागाला भाग द्या, मेलाच भाग तुझा घेते. गणात काय देऊ, तुम्ही काय म्हणताय बघा. गणात काय म्हणतात, ऐका ना श्री गणा, नको जाऊ सना, देण्या निरोप ओ, देण्या निरोप सोसवे ना मना. तेवढा सोसत तेवढाच वर कर. सोसत नाही तर काय, कसं उत्तर असतं ते ऐका. ऐका, तुमचे कमी बसले त्यामुळे ऐका. मी एकटाच आहे,
4-5 जण आले होते मला माहिती आहे, आणि ते चुकून झालंय. नितीन गोसावी, नितीन रसाळ एकाच घरातला एकत्र बसा. हा चुकून झालंय, पोरांना लिहिता येता झालंय, पण प्रश्न माझा बरोबरच आहे. आणि नसतील नितीन रसाळ इथं तर त्यांनी सांगावं. तुमच्या सोबत गोसावी, तुमच्या सोबत जर नितीन रसाळ नसतील तर तुम्ही सांगावं. नाही, हा ते पोरांच्या लिहिण्याच्या ओघामध्ये ते शाहिरांचं नाव नितीन रसाळ गोसावी ऐवजी रसाळ केलं असेल, मी नाही म्हणत नाही, मान्य करतो. पण प्रश्न तुम्ही मुद्दा मेन जो आहे तो ध्यानात घ्या ना. तुम्ही तो मुद्दा मेन ध्यानात घ्या. मी म्हणतो ती प्रिंटिंग मिस्टेक किंवा ती लिहिताना चूक झालेली असेल. तुमचं उत्तर आहे का गणाचं? तुम्ही माझ्या स्तवनाला हात लावला नाही, तुम्ही माझ्या गणाचं उत्तर दिलं, येडवाकड गावाने देण्याचा प्रयत्न केला आहे का? मी तुमच्या गणाचं उत्तर येडवाकड देण्याचा प्रयत्न करतोय. काय म्हणताय का? अरे अर्पुनी तन मना, हा 9 दिवसाच्या जागरणाचा आवाज आहे. 9 दिवसाच्या जागरणाचा आवाज. तो हकशील माझ्याकडे राहिले असते. हा सचिन बुवाची बारी पडली नाही, सचिन बुवा सरबारलेला नाही, सचिन बुवाला झोप अनावर नाही होत आहे. सचिन बुवा 3 दिवस घरी नाही गेला, इकडंच आहे तुमच्या राजापुरून. हा तुम्ही कधीच्या कधी अमावस्या पौर्णिमेला येणार आणि आम्हाला 2 वर्ष येऊन सांगणार, आम्हाला शानपणा शिकवणार, जमायचं नाही. हा म्हणून तुम्हाला म्हटलं आईची जेवाव बाईची उदा, म्हणून म्हटलं ऐका. अरे हरपुनी तन मना, ते 500 रुपये आणखी आले ते बघा दादांचे, ते द्या, येऊन घ्या. हा ते दादा मागापासून फोटो बिटो काढायला काय काय सांगू तुम्हाला, किती फोटो काढायला लोक आले ते ऐका. अर्पुनी तन मना पूजिले श्री गणा, अर्पुनी तन मना पूजिले श्री गणा, यावे परतूनी पुन्हा. हो यावे परतूनी पुन्हा, या जानुनी भावना, अर्पुनी तन मना पूजिले श्री गणा. गवळण देऊन म्हणतात मला शिकवतात की शाहीर तुम्हाला कृष्ण कळला नाही, तुम्ही रहिमानी किडा म्हणता. आता एखादा शाळेतला पोर, एखादा ढ असतो तुमच्यासारखा ढ, तुम्ही ढच आहे. तो शाळेतला सगळ्यात पोर ढ असतो ना, तो सगळ्यात मागं राहतो. मी लय माग आहे, मी 25 वर्ष पुढे, म्हणजे 23 वर्ष पुढे आहे. मी 25 वर्षाची कला सादर करतोय, तुम्ही स्वतः मान्य केले. मी 2 वर्षाचा शाहीर आहे, म्हणजे तुम्ही 23 वर्ष माझा मागा हो अजून, तुम्ही मान्य केलं. मग तुम्ही सगळ्यात ढ विद्यार्थी. हा मग तुम्ही म्हटलं कृष्ण कळला नाही, मग तुम्हाला राधा कळली का? एखादा आरगड पोरग असतो ना गावातला, मग अशी 1-2 हे केलं, इकडून पुन केलं, तर त्याला म्हणतात ह्याच्यात काय हो रहिमानी केला आहे, ती काय शिवी नाही, ह्याला किती मस्ती आहे. मस्ती आहे, साधा शब्द आहे, ही शिवी नाही. तुम्ही मला म्हटले रहिमानी केला, तुम्ही कृष्णाला म्हणता त्याने असं केलं, मग तुम्ही राधेला काय बाय बोलता ते चालतं, कृष्णाला बोलायचं नाही. वा वा, काही न्याय आहे. न्याय काय आहे बघा, ह्याने राधेला काही बोलायचं, तू घाटात कशी चढशील, तुझ्या घाटावर. परवा तुमचं आणखीन एक शायर काय काय बोलले, बरबाड सरबाड सरबाड काय काय, ते चालतं राधेला. आणि आम्ही हे बोलायचं नाही कृष्णाला. काय शाणे, किती शाणे. ऐका ऐका, म्हणून उत्तर कसं असतं ते ऐका. काय रे ती चाल, जिर्या मिर्याची चटणी वाट, यांची करतो चटणी आता करतो. ऐका ऐका, प्रवास हा ज्यांनी तुम्हाला लिहून दिलं ना, त्या शाण्याला सांगा, त्या शाण्याला सांगा काय कसं चूक आहे गवळण. प्रवास मोठा अवघड बाय, कोण म्हणतो? कृष्ण म्हणतो. बाय कसा म्हणाल? बाय आपण बहिणीला म्हणतो, राधा प्रेयसी होती. बाय कशी म्हणी? र म्हणाय पाहिजे त्यांना, किंवा ग म्हणाय पाहिजे त्यांना. बघा विषय कसा. त्या येण्याला सांग, प्रवास मोठा अवघड बाय, नाक्या नाक्यावर पहार आहे, ही राधा म्हणाय पाहिजे. पुढे कसं म्हणतात? वरती बघतोय तुझी वाट, कोण म्हणतोय, कोण कुणाला म्हणतोय ते समजलं पाहिजे ना. गवळणी तुमच्या कृष्ण म्हणाय पाहिजे ना. तुम्ही म्हणता मी कृष्ण आहे, काय कृष्णा बघा, काला कुलकुली दाढीवाला, काय कृष्णा. हा ह्याची दाढी करा पाहिजे, याला भाद्रवा रेड्याला. हा पैसे नसतील तर माझ्याकडनं 2 रुपयाचा बिलेट घेऊन जा. काय कृष्णा? अरे कृष्णाचे गुण पहिले अंगात आला, मग स्वतःला कृष्ण म्हणा ना.
हा तुम्ही कृष्णाची बाजू म्हणताय, मी राधेची बाजू म्हणताय. तुम्ही कृष्ण नाही शाहीर, तुम्ही नाही, तुम्ही बोललेत म्हणून म्हणतो. ऐका उत्तर कसं असतं येतोय. वरती बघतोय वाट ग राधिके, कसा चढशील काय मथुरे, कसा ग चढशील घाट ग, कसा ग चढशील घाट ग. यांची सगळी जत्रा होती संगीतापासून कोरस पासून. मी बघितली ऐकली ती मोरू जाता मी त्यांच्या बोलत. तर उत्तर कसं आहे ते ऐका. अरे किती वेळा मी चढलाय घाट, काही नवीन ना आली राधा. किती वेळा त्या मथुरेच्या दरबारी जाऊन माझं दैनंदिन दोन्ही मी विकून आलेले आहे. म्हणून म्हणतो किती वेळा मी चढलाय घाट, तरी अजून हा बघतोय वाट. किती वेळा मी चढलाय घाट, तरी अजून हा बघतोय वाट. मग सोलून काढीन पाठर, तुझी सोलून काढीन पाठर. तुला काहीच मिळणार नाही म्हणून वाटेवर हे सांडलेलं दही दूध चाट. वाटेवर हे सांडलेलं. हे उत्तर तुला दुसरं घे, दुसरं आणखी. सॉरी साहेब घ्या घ्या घ्या, तुम्ही मोठे वर घ्या घ्या. ऐका मार्ग, मार्ग हा असला आड जरी, मार्ग हा असला आड जरी, नाही करणार तुझे लाड हरी. मार्ग हा असला आड जरी, नाही करणार तुझं मी लाड हरी. घाट चढलो, घाट चढलो तर तू करशील काय, घाट चढलो तर करशील काय. जाईन जाईन घाट नाही थांबायचं आहे तर चुकला. घाट चढलो तो झाट, घाट चढलो तो करशील काय र, घाट चढलो तो करशील काय र. अरे जाईन जाईन हितून जाईन तुझ्या नाकावर देऊन पाय र, 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 जाईन तुझ्या नाकावर देऊन पाय र. बरोबर शीट टाकून लगेच जास्त नाही गाणी गायची. शेवटचं गाणं, शेवटचा विषय आहे का. शायरीने मला सांगितलं, आम्ही सांगितलंय, मी पहिल्या बारीत बोललोय बाप एक सांगायचा, बाप चार नाही सांगायचे, दोन नाही सांगायचे, एक सांगायच्या. माझ्या पोरांनी प्रश्न तुम्हाला चुकीचा दिला असेल, संयोगातून बोलले असतील, संभोगातून बोलले असतील, पण विषय एकच दिला. कैलास दिवाने दिला असेल किंवा दिनेश संघाने दिला असेल, विषय एकच होता. दोन स्त्रियांच्या संभोगातून असू द्या, संयोगातून असू द्या, एक बाळ जन्माला आले. त्याचं नाव काय तुम्ही काय सांगता. जगा, जग, जग बुवा, बुवा तू लय दिवस जग, माझ्या बरोबर ये 4-5 वाऱ्यात ना, मग चांगला कार्यक्रम काढतो. तुम्ही जगा आणखी. हे उत्तर नाही आहे शायद. मी आवर्जून आज मी मुद्दामून सांगितलं तुम्हाला, मी तयारी करून आलेलो आहे. आणि तुम्ही जर खरोखर जर खऱ्या गुरुची चेले असाल तर बाबांचं नाव नाही घेत, शब्दाची मर्यादा राखून बोलतोय, त्याचा मान राखा. तुम्ही शपथ सांगतो इथं कधी पण भेटाल ना, हा वाचपा मी लय माझ्यासारखा नाग नाही विचारी, माझ्या शक्तीवर जर पाय टाकाल ना शाहीर, डसल्याशिवाय राहणार नाही. मी सचिन बुवा म्हणतात. ऐका ऐका, आज उत्तर दिलंय आणि मला आज प्रश्न दिला आणि हा विषय त्यांनी दिनेश संघाने दिला. हाच विषय ईश्वराच्या धामा बरोनो 2 मिनिटं थांबा. ईश्वराच्या अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रींच्या भेटीला आई आणि बाळ, आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येताच त्या बाळाच्या पित्याचा वध केला, त्या बाळाने पित्याचा वध केला. ते बाळ पूर्वजन्मीचे कोण, उत्तर ग्रंथात द्या. हा मला प्रश्न त्याने आज दिला आणि माझा शिष्य यांची वारी गेल्या वर्षी झाली. उत्तर फुटलं असेल तर हो म्हणा, येऊन इथं कोपऱ्यात येऊन सांगा हो म्हणून, नाही तर उत्तर देतोय मान्य करायची हिंमत ठेवायची, मान्य करायची हिंमत ठेवायची. पुराव्यानिशी देतो उत्तर. बघा कसं देतोय ते. तुम्ही प्रश्न विचारलाय, माझा शिष्य माझ्याकडेच विषय आलाय, त्यांचा बाप मी आहे, दोघांचाही बाप मी आहे. दिनेश सरगले असू द्या माझा शिष्य आहे, कैलास दिवाण असू द्या माझा शिष्य आहे. म्हणजे माझ्याकडे विषय, माझ्या घराण्यावर विषय आहे, दोन्ही पण विषय तुमचे माझ्या घराण्या आहे. त्या विषयाची तयारी करून आलोय. ग्रंथाधारे उत्तर आणलंय. उत्तर ऐका कसं देतोय तुम्हाला. तुम्ही विचारलंय ब्रह्मदेवा कोणाच्या आत्म्यामध्ये, कैलास दिवाळीला विचारला प्रश्न, कोणाच्या आत्म्यामध्ये वेदांचा उपदेश ईश्वराने केला, केव्हा केला, त्या ब्रह्मदेवाचं नाव सोडून सांगा, असं त्याने मला विचारलं. शाहीर
कान नाक उघडे जेवढी नाकाची शरीराची 9-10 काही दारं असतात ती एका दाराला गाठ मारलेली बेंबीला 9 बाकीची दारं आहेत मोजा पोरानो कुठं कुठं आहेत ती प्रत्येकाला आहेत. ह्या जन्मास आलेल्या प्रत्येकाला 9 दारं आहेत. एका दारालाच गाठ मारली ती बेंबीला तो 10वं दार आहे. हा आत्मबोधाचं दार आहे ती. आता एवढा डिटेल मध्ये सांगत नाही तर तुम्ही मला जो सचिन बुवा इथं आत्मज्ञान सांगायला मरू द्या. तुम्ही आपली दारा तपासा सगळ्यांनी प्रत्येकाला पोगली तेवढीच आहेत प्रत्येकाला. हा स्त्री असो ना त्या पुरुष असो पुढचं बोलत नाही. ऐका आता ब्रह्मदेवानं कोणाच्या ब्रह्मदेव सोडून सांगा त्यांचा प्रश्न आहे. मी शायरांना उत्तर देतोय पुराव्यासकड उत्तर की अशी एक कथा आहे ग्रंथामध्ये कथा आलेली आहे ग्रंथ आधारे आहे. अशी एक कथा आहे काही ऋषींना समाधी अवस्थेमध्ये वेद मंत्राचा साक्षात्कार झाला. ते 4 ऋषींची नावं सांगतो. 4 ऋषी म्हणजे पहिला ऋषी अग्नी ऋषी, दुसरा वायू, तिसरा अंगिरा आणि चौथा आदित्य. हे 4 ऋषी यांना समाधी अवस्थेमध्ये केव्हा ज्ञान झालं कोणाला झालं ब्रह्मदेवाच्या 4 नाव सांगितली तुम्हाला अग्नी वायू अंगिरा आणि आदित्य. हे 4 ऋषींना ते ज्ञान झालं आणि समाधी अवस्थेमध्ये मुखोद्गत होतं त्यांना ते ज्ञान होतं. त्यांना प्रथम ते वेदाचं ज्ञान झालं आणि समाधी अवस्थेमध्ये आत्मरूप होणे त्या अवस्थेस त्यांच्या आत्म्यामध्ये वेदांचे ज्ञान आले. मित्रांनो हे 4 वेद नंतर व्यासांनी हे 4 वेद नंतर ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 4ही वेद नंतर व्यासांनी लिहिले. आणि म्हणून मित्रांनो व्यासो उच्चित जगत ज्ञानम म्हणजे व्यासांचं उष्ट आपण जे 4ही वेद आहेत ना ते व्यासांचे उष्ट आहे. म्हणजे उष्ट म्हणजे काय ते खरकट नाहीये पण त्याचं ते ज्ञान आहे ते आपण सर्वांनी सेवन केलं पाहिजे. तुकाराम महाराजांची सुद्धा ओवी आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्हाला मान्य करावंच लागेल शहराचं. हा हे गॅरंटेड सांगतोय तुमच्याकडे नाही मान्य करा बुवा असेल तर बघा आणि सांगा नाही गॅरंटेड सांगतोय तुम्हाला मी. हे तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हा तुमचा जो प्रश्न आहे त्याचाही करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन. आल्या मात्र बुवा नाही समजून घ्यायचं. बाबा पण आले बाबा नाही तुम्ही तुमचं घराणं मोठं आहे तुम्ही खोटे बोलणारे शाहीर नाहीत आणि नसाल तर आज रंगमंचावर असाल तर मान्य कराल नाही तर तुमची वाचा जाईल ना शाहीर. खरं काय ते बोला नाही तर एवढंच म्हणू शकता तुम्ही की माझ्या ग्रंथातलं नाही हे तुम्ही दुसऱ्या ग्रंथात पण जे दिलंय तुम्हाला तर सत्यच देण्याचा प्रयत्न केलाय सत्यच दिलेलं आहे तुम्हाला. हे उत्तर तुमच्या प्रश्नाचं पहिलं गाणं आहे का पहिलं गाणं वार काळजाच्या आरपार असं आहे तो आहे का. हा बाकीचं नंतर घेतो ते वरती ए बाबा वही दे. हा तुम्हाला आणखीन सांगायला लागतं आहे का. बरं नंबर एक घ्या. पहिला रामायणात घुसूया. रामायण घेतोय कसं आहे ते ऐका. पोरांनो लावा रेकॉर्ड ब्रेक उभं लागेल का लावतच काय बघ वरती थोडीशी रेकॉर्ड ब्रेक केला येत्यानं हवान फुलच्या गुन्ह्यात म्हणतो भेटल जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. वा 9 दिवसाचा आवाज आहे. पोरांना काढले माहितीये का कार्यक्रम घेतलायत ना घरात जरी माहीत झालं तरी ज्याचा कार्यक्रम घेतलाय तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून 2 दिवस कैलासला सोबत घेतली आणि आज ऋषिकेशला आणली. मला गाता येत नाही मला बोलता येत नाही अशातला भाग नाही शाहीर पण अडचण तुम्ही समजून घ्या ना. अडचण समजून घ्या. 9 दिवसात जर केला ना कार्यक्रम हागाल शाहीर त्याला सचिन बुवा म्हणता उगा छाती उघडवून सांगत नाही ते पण तुमचं उत्तर देणार आहे. हा 2 दिवस करू नका 2-3 दिवस सलग. हा तुमच्यासारखा हिमेश रेशमी नाही मी शक्तितुऱ्यातला शक्तितुऱ्याचा तेंडुलकर आहे सचिन शक्तितुऱ्याचा तेंडुलकर आहे. मी नाकात बोलत नाही ना हिमेश रेशमी शक्तितुऱ्यातला नाव घेऊन जातोय. तुमच्या गावातला हिमेश रेशमी जरा नाकात बोलायचं कमी करा जरा गळ्याने अळवाय शिका पहिले स्वरात गायला शिका आणि मग सचिन बुवाची बरोबरी करा. शाबास म्हण ऐका पहिले गाणं जिवारी वार कसा काय नको म्हणू देते ऐका एकच वार घ्या 1-2 देतोय मस्त पैकी चांगली इंजेक्शनातले ताकदीची. ऐका घरी कोणी नाही आज घरी कोणी नाही ती एकटीच बाई. म्हणून रेकॉर्ड करून या सकाळी गुरांशी जाताना कॉलेजला जाताना ऐका
घरी कोणी नाही ती एकटीच बाई आजूबाजूला सारा ओसावडा रामायण पंचवटीतला विषय आहे घरी कोणी नाही मारीशानं रूप घेतलं हरणाचं राम गेले पहिले लक्ष्मण गेले नंतर ती एकटीच राहिली झोपडीमध्ये पंचवटीमध्ये घरी कोणी नाही ती एकटीच बाई आजूबाजूला सारा ओसावला भीक मागाया लहान सावळा म्हणून रेकॉर्ड करून द्या उद्या उपयोगात येईल हा जीवानी भीक मागाया लहान सावळा किती लंपट आहे हा वसावळा जटायूने ते पाहिलं तो जटाई सांगतोय ती एकटीच बाई आहे घरी मी सगळं पाहिलं रामा नंतर सांगितलं जटायूने विषय निघून गेला ती सावडा बाहेर बोलावली आणि पळवली बाहेर बोलावली आणि पळवली आपलं निघून गेला ती सावडा आपलं निघून गेला ती सावडा भीक मागायला ना सावडा भीक मागायला ना सावडा अहो हलकट आहे हा पोसावडा मागायला ना सावडा अरे हलकट आहे हा पोसावडा मागायला ना सावडा अरे हलकट आहे हा पोसावडा
म्हणतोय तुमचा तुम्ही विचार करा, रातभर करा, काय टेन्शन नाही. म्हणून म्हणतोय रावण हा पंडित होता, ज्ञानी होता, महाज्ञानी होता. मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला, सुदाम्यासारखा मित्र झाला नाही, सुदाम्यासारखा मित्र झाला नाही, रावणासारखा शत्रू झाला नाही. सुदाम्यासारखा मित्र झाला नाही, रावणासारखा शत्रू झाला नाही, शिवबासारखा राजा झाला नाही, शिवबासारखा राजा झाला नाही. झाशीच्या नंतर म्हणे राणीच झाली नाही. बाकी राण्या झाल्या पण बाळ पाठीवर घेऊन लढणारी ती एकमेव झाली, म्हणून तिला मी पहिली पसंती दिली. शिवबा नंतर राजा झाला नाही, झाशीच्या नंतर राणी झाली नाही, कुबेरासारखा धनवान झाला नाही, कुबेरासारखा कोणी धनवान झाला नाही, बाबासाहेबांसारखा कोणी विद्वान झाला नाही, कुबेरासारखा धनवान झाला नाही, बाबासाहेबांसारखा कोणी विद्वान झाला नाही, सिकंदरासारखा जग जेता झाला नाही, आणि बाळासाहेबांच्या नंतर कोणी नेता झाला. हे सचिन पवार बघा, बुवा पाठ करून नाही, टप 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 कवी सांगितले तेव्हा सांगू गाणार निघातो राहणार नाही. याला झिजवली आपण आयुष्यभर. शायरानो उगाच 25 वर्ष नाही गेली, त्याला शिकवायला लागते थोडीशी, तुम्हाला घासायला लागेल विषय अजून. हा बाबांचे जेव्हा नाही म्हणून म्हणतोय कसा विषय बघा दिलाय तो. पुढचा विषय का, असा आहे मी, असा आहे मी, तसा आहे मी, हा नुसता उगाच सोडतो पुढ्या. विषय आहे विषय. आता महाभारत शिरू का, महाभारत शिरू नाही, रामायण तसं नाही तर बुवा म्हणतील बुवा ट्रॅक सोडून जातात, नाही रामायणच का. कसं आहे ते रामायण, असा आहे मी, काय बुवानी बारी केली म्हणतात, बुवाची काय सुचते ती बुवाला 9 दिवस माहिती आहे, तुला काय माहिती, बुवान काय 9 दिवस केलाय, काय पत्राशा काढलाय ते बुवाला माहिती आहे, तुला काय माहिती आहे. असा आहे मी, तसा आहे मी, अरे नुसत्या उगाच सोडतोस पुढ्या. सार माहित आहे गड्या, सार माहित आहे गड्या, बापाच्या जीवावर मारतोस उड्या. 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 असा आहे मी, तसा आहे मी, असा आहे मी, तसा आहे मी, तुझ्या उगाच सोडतोस पुढ्या 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 पुढ्या. सार माहित आहे गड्या, बापाच्या जीवावर मारतोस उड्या. सार माहित आहे गड्या, बापाच्या जीवावर मारतोस उड्या. पूर्ण विषय असं बोलताच उदासी तुझ्या मुखड्यावर, तुझं गंधाईस बापाच्या रे तुकड्यावर. एवढा जिवारी वारला विषय. हा ही कथा आहे, रामायणाची कथा आहे. रावणाचा मुलगा इंद्रजी किंवा मेघनाथ महाराज, हा त्याला म्हणतोय लक्ष्मण, त्याला म्हणतोय तू बापाच्या जीवावर मोठा झालेला आहेस तू. जाग्यावर कार्यक्रम असतो आपला, काल जाग्यावर बसलोय. विषय का पुढचा कसा देतोय तो, देऊनवर. आता नवीन विषय कसे विषय देतो बघ, विषयाला काप. चल कालही शायरांना मी सांगितलं, तुमच्याच घरातला एक शायर होता, त्याला विषय कापायला जमले, भागाला भाग द्यायला लागतो. कुत्रा गायला तर कुत्री गायची, अशी काय पण नाही देऊन झालं. ही कवाली नाही, मी त्याला सांगितलेलं आहे, ही कवाली नाही. म्हणजे तुम्ही मी कुत्रा गायला म्हणून तुम्ही कशी पण आणून कुत्री नाही, त्याला पुढचा किंवा मागचा विषय गायला लागतो, त्याला शक्ती तुरा म्हणतात, ही कवाली नाही. त्याला मी कालही सांगितलं. त्यांचाही मार्ग करतो असं यादव, तुमचा खरोखर तुम्ही कवी चांगले आहेत, कवी चांगले आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. पण शक्ती तुराचा काहीतरी भेद आहे, काहीतरी नियम आहे, ते तुम्हाला पाळावेच लागतील. ही कवाली नाही, हे तुम्हाला कालही सांगितलंय आणि आजही सांगतो. तुम्ही कापून दाखवायचे माझे विषय, कसे पण नाही कापायचे. माझ्या मी जे विषय गातोय त्याच्या पुढचा तरी किंवा मागचा तरी भाग गायला, ह्याला शक्ती तुरा म्हणतात. ही कवाली नाही, कवाली नाही. हा हे तुम्हाला आजही सांगतो पुन्हा एकदा. म्हणून देऊनवर देऊनवर हा फसलाय नर. भस्मासुराची
शंकराची कथा गातोय. भस्मासुराने प्रसन्न केलं शंकराला. शंकर भस्मासुर म्हणाला, देवा मी शंकर म्हणतो माग काय वर मागायचं ते मी तुला प्रसन्न झालो. भस्मासुर म्हणतो, देवा मला असा वर दे मी ज्याच्या कोणाच्या डोक्यावर हात ठेवी त्याचा भस्म झाला पाहिजे म्हणून. हा शंकर बोला त्याच्यात यांच्यावर ठेवतो तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून दाखवलं. हा तर शंकर म्हटला तथा असतो. आता भस्मासुराला संशय यायला लागला. तर भस्मासुर म्हणतो, देवा तुम्ही मला वरदान दिले खरं आहे, पण हे मी खरं कसं मांडू. तर इथं तुमच्याशिवाय आणि माझ्याशिवाय कोण नाही म्हणे. मी आपल्या ह्या वनामध्ये तुमच्याशिवाय माझ्याशिवाय कोण नाही म्हणे. मग मी असा करतो म्हणे, मी तुमच्याच देवा डोक्यावर हात ठेवतो, बघतो तुम्ही दिलेला वर खरा आहे का खोटा आहे. शंकर घाबरला ना. 10 दिशा पळायला लागला शंकर. 10 दिशा. खरी का खोटी गोष्ट सांगा तुम्ही. बाबा तुमचे ज्ञानी आहेत मोठे, तुम्हाला काय ज्ञान आहे ते आम्हाला कळलंय पहिले बारी. तुमचा वादच गाव ज्ञान. तर मी काय म्हणतो, कथा तुम्हाला पूर्ण सांगून तुम्हाला सांगतो म्हणजे कसं तुम्हाला कळेल बरं. शंकर 10 दिशा पळायला लागला. तर प्रश्न पडला देवांना, शंकरच्या डोक्यावर जर भस्मासुराने हात ठेवला तर ही सृष्टी चालायची कशी. मग विष्णूला मोहिनी रूप घ्यावं लागलं म्हणून तो विष्णू मोहिनी रूप घेऊन आला. त्याने भस्मासुराला मोहित केलं आहे ना. नाचता पहिले हात गुडघ्यावर ठेवले, कमरेवर ठेवले, खांद्यावर ठेवले आणि आपले हात स्वतः आपल्या डोक्यावर ठेवले. तसंच भस्मासुराने केलं आणि स्वतः भस्म झाला. ही कथा आहे. विषय काय सचिन भाऊ म्हणतात ना मला, हे तुम्हाला जगाच्या या कोकणाच्या कानाकोपऱ्यात गेलात ना, हे विषय असे आणि ह्याला कापून दाखवायचं तुम्ही बादशाह मी म्हणेन. चला, हे कमालीचा कार्यक्रम नाही, हा शक्तिपुराचा कार्यक्रम आहे. म्हणून म्हणतो, देऊन वर हा फसलाय नर, आता बसल कसा हो विसाव्याला. देऊन वर हा फसलाय नर, आता बसल कसा विसाव्याला. कडी दिसतोय फक्त दिसाव्याला. कुस्ती जर नाही चितपट करीन तसाला नाव रे सगळं कदबाच्या होला. तुम्हाला मनाव घेऊ नका, लगेच मनाव घ्या. किलो घ्या. आमच्याकडे 16 पहिलीचा एक मन आहे, तुमच्याकडे कसं आहे काय माहिती नाही. 16 पहिलीचा आमच्याकडे एक मन आहे, मग तुम्ही असं किलोच घ्या. हा ऐका, गडी दिसतोय फक्त दिसाव्याला. देऊन वर हा फसलाय नर, आता बसल कसा विसाव्याला. गडी दिसतोय फक्त दिसाव्याला, गडी दिसतोय फक्त दिसाव्याला. अव लावतो पळवून या गोसाव्याला. गडी दिसतोय फक्त दिसाव्याला, पळवून या गोसाव्याला. गडी दिसतोय फक्त दिसाव्याला, पळवून या गोसाव्याला. गडी दिसतोय फक्त दिसाव्याला, पळवून या गोसाव्याला. प्रसन्न झाले शिवशंकर, प्रसन्न झाले शिवशंकर, प्रसन्न झाले शिवशंकर. काही गडबडीत दिला यवर, पण माणूक कसा हो त्याला मी खरं. माणूक कसा मी त्याला हो खरं, माणूक कसा मी त्याला हो खरं. फक्त ठेवून कर म्हणजे हा फक्त ठेवून कर तुझ्या शिरावर. फक्त ठेवून कर तुझ्या शिरावर. बळी पडू नये मी फसाव्याला, बळी पडू नये मी फसाव्याला. गडी दिसतोय फक्त दिसाव्याला, गडी दिसतोय फक्त दिसाव्याला. तो पळवून फसाव्याला, फक्त दिसाव्याला. तो पळवून फसाव्याला.
विषय एक्झॅक्टली. त्यांनी मग अशी शब्द वापरला एक्झॅक्टली. तुम्हाला आता एक्झॅक्टली विषय समजला असेल त्याचं एक्झॅक्टली उत्तर मला द्यायचं. मागचा पुढचा विषय तुम्ही मला ऐकून दाखवायचं. केंद्राच्या कार्यक्रमात साखरपेमध्ये माझा कार्यक्रम झाला. याच विषयाला अनुसरून त्या आयोजकांनी प्रश्न विचारला होता. शाहीर सचिन धवक माझ्या जोडीला होते. त्या आयोजकांच्या दोघांनी पण आम्ही दोन्ही शाहिरांनी तुरीवाल्यांनी पण योग्य उत्तर दिलं. पाकिटामध्ये बंद पाकिटात त्यांनी मागितलं उत्तर दोघांचे. त्यांनी आम्हाला आयोजकांनी प्रश्न विचारला याच विषयावर आधारित. म्हणून हा विषय लिहिला. तुम्ही पण गोसावी आणि हे शंकर पण गोसावी आणि रावण पण गोसावी. त्याचा उल्लेख आहे. हा त्याचा उल्लेख आहे. त्यांनी आम्हाला 5-5 हजाराचं बक्षीस दिलं आयोजकांनी. हा विषय फोडलेला विषय महत्वाची गोष्ट आहे. तर युट्यूबला कार्यक्रम येईल गणपती झाल्यानंतर. आईचा गातो नंतर बाबांचा पण गातो. काय 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 हा नाही समजायचं. सैराट झाले ते सैराट. असू द्या असू द्या. पाणी टाका पाणी टाका. इकडं हो पण सांगा सगळे कशी गोरी गोपठी आहेत बघा ना. काय करा हा घेऊन जा आपलं ते पालकांना विचारून जा. आमचा माझा नाही तो. माझा असता तर मी दिला असता. हे घ्यायचं तिकडं खायचा कुठला आणि धुवायचा कुठला. पटला तुम्हाला सगळं पटतो. काल रात्रीला अंटीची जवा घंटी मी वाजवली. एवढं गायलं ना मी सांगतो. 9 दिवसाचं जागरण. हा 9 दिवसाचं जागरण तुम्ही बुवा करून बघा. 1 वर्ष करून बघा. तुमच्या जोडीला बुवा आहेत ना ते 3 दिवसात कुठलाही का हा कालच झालाय. हरळ मध्ये त्यांना सरळ केले. काल राजापूर हरळ मध्ये कार्यक्रम केलाय. जोडीला बुवा ते त्यांना सरळ केले. सरळ त्यांचं मी नाव घेणार नव्हतो पण ते माझ्या शिष्यांचं नाव वेळोवेळी त्यांच्या वारीमध्ये घेतात. ऋषी असा कैलास तसा पण तसा आहे. पण मी बोलत नाही रसा. तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या बरोबर बसाल ना तुम्हाला असं बसाल तुम्ही. म्हणून ते मुद्दा मला रसा असू द्या. बुवा तुम्हालाही मला समजला. म्हणून बुवा तुम्ही पण मला ते सोडून माझ्याकडे यायला तुम्हाला लाज वाटली. आज बाजू घेऊन बसलो असं तरी पण मी राग नाही. काय म्हणतो ती कटिंग घेऊन आईची कटिंग दादांनी माझे मित्र आहेत. आणि मित्रांनो बरोबर जे नातं बघा हे कला क्षेत्रातलं नातं मित्रांनो. हा ज्यानी दादा हो खबर देतो. हो ते पण देतो. तुम्ही जरा व्यवस्थित करा. जरा दिसा पाहिजे हा झालं का व्यवस्थित इंडियन मध्ये लावा व्यवस्थित बरोबर. ज्यांनी गण गायला हा त्यांनी जेवढे पैसे कमवले आहेत ना हा 9वा दिवस आहे सलग. या 9व्या दिवशी सुद्धा आज फरमाईश आहे. एवढे पैसे कमवले मी त्या कटिंगवर त्या गाण्याच्या कटवर त्या गाण्याच्या उत्तरावर पैसे कमवले. गाणं पण सुंदर आहे. तुमच्या आज बाजूच्या तालुक्यातील शाहीर आहे शाहीर विकास लांबोर. आणि यंदा ते माझ्या जोडीला मला पण सुन वाटतंय की यंदा त्यांनी माझ्याशी कार्यक्रम घेतली ना थोडस रुसलेत माझ्या. असू द्या दसऱ्यापर्यंत येतील त्यांना म्हटलं बा संसार मोडले माझ्याशी गणपती बोलता त्यांनी. पण दसऱ्यात पुन्हा एकदा संसार खातील का ऋषी बोलला ना बुवा वारीमध्ये. सचिन बुवाची मला आठवण येते. लय माझी आठवण त्यांना येते. त्यांची ऋषीची वारी झाले युट्यूबला हे जाऊ द्या पोरांनो. हे जाऊ द्या प्लीज. आणि आजची बारी तुम्हाला फ्री. ज्यांनी पुढे रेकॉर्ड केले तुम्हाला आजची बारी फ्री. कोणी पण टाका बिंदास टाका. फक्त सबस्क्राईब व्ह्यूज आले जास्त तर फक्त पैसे मला द्यायला विसरू नका. कार्यक्रमात भेटत असे 500-1000 द्या येणार का तुम्हाला. मला माहिती आहे युट्यूब चॅनल आहे मरू द्या तुमचं पैसे किंवा माझंच गाय का गाणं आहे का खाली उपरला घंटे थोडासा 1 नोट वरती फक्त खाली चर्चा वरती. हा पांढर लावण्यात खाली लावा पण वरती लावा. विचार हा किती आहे इतकंही नाही बरोबर. अगं देणारा आहे ना तो लंबोदर.
काळवड करून सारी करतो मी सोया पण दरवर्षा सारखं मन सजू दे घर सांगचल काय 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 गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला गणायला तुम्ही ऐकत असाल मला माहिती गणपती तुम्ही ऐकला असाल मुलगा म्हणतो आहे ना आहे काय काय आणू काय आणू तुझ्या गौराईला तुझ्या गणपतीला काय आणू इतकं सुंदर उत्तर दिलंय मित्रांनो मग आता मुलग्याला आहे म्हणते आहे गावाला आहे बाप दोघ जण गावाला सगळ्या घराला ताळी लागले उद्या तुम्ही गणपती व्हावं होतं आपल्या मुंबई पुण्यात जिकडं तिकडं आपल्या पोटात म्हातारी दोघेच घरात मग आहे काय म्हणते पोरग्याला आहे काय म्हटलं आई बाप सोडून गावा पोटासाठी गेला पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नंदवंडाला मी वर्षभरा त्यानं पाहण्यासाठी मने झालंय आतुर अरे बाबा काय नको तू फक्त ये ना सणाला घेऊन ये नातीला आणि लाडक्या सुनाला अरे बाबा काय नको तू फक्त ये ना सणाला घेऊन ये नातीला आणि लाडक्या सुनाला अरे बाबा काय नको तू फक्त ये ना सणाला घेऊन ये नातीला तुला आणि लाडक्या सुनाला अरे बाबा काय नको घेऊन ये नातीला आणि लाडक्या सुनाला जिरली जिरली नसेल तर अजून आहेत माझ्याकडे दोनच्या प्रदीप शांताराम तांबे दादाच्या मनावर 500 रुपयांचं बहारदार हो नक्कल करावी पण त्या नक्कल आपली असावी हे जीवन मोहनचे तुम्ही आलाप्याला होता ना ते पहिले सोडून द्या हा कमाईच्या पाठीचं नाव कमवायचं असेल ना तर स्वतःची अक्कल पाजळवायला शिका स्वतःची अक्कल चालवायला शिका तुम्हाला सांगणार माझं हा बरोबर रेकॉर्डिंग आहे हा स्वतःची अक्कल स्वतः घुसायला लागतं शक्ती तुऱ्या तेव्हा बाबांनी नाव म्हणून त्यांना खरोखर मागणं समजलं खरोखर त्याच्या पाठीकडे तुम्हाला जर कमवायचं आहे ना स्वतःची अक्कल पाजळवायला शिका दुसऱ्याच्या अक्कलीने बोला यस व्हिडिओ मिस्त्री साऊंड सिस्टीम मध्ये तिथले स्थानिक आणि आमचे पण सोडवले दादा मी काय तुमच्यावर नाराज नाही महाराज तुम्ही काल एवढं खुश केलंय मला तुम्हाला माहिती आहे हा तुम्ही काल खुश केलंय फक्त थोडस मला पहिल्या वारीत थोडस साऊंड गरम होईपर्यंत मलाही त्याची खात्री मलाही त्याची माहिती मलाही थोडस गरम दुसऱ्या वारीत जरूर लागतो हा मिस्त्री दादा मिस्त्री इकडे 2 मिस्त्री बसलेत आमचं ए मिस्त्री नो देऊ एक देऊ काय नको नाही लागेल मग ज्याला आला राग काय तुम्ही म्हणाल तर तुम्ही कंटाळा असाल तर वापस करतो बघा ऐका विचार गायली हा गाणी गायली सुपारी मला तेवढीच तुम्ही कंटाळा असाल बस करतो तुम्ही कंटाळा नसाल तर देतो तुम्हाला चांगलं देण्याचा प्रयत्न असेल चांगलं राग कुणाचा मनात मी कधी धरलाच नाही
कोणाचा मनात मी कधी धरलाच नाही, खरा रंग सामन्याला अजून मी भरलाच नाही, राग कुणाचा मनात मी कधी धरलाच नाही, खरा रंग सामन्याला अजून मी भरलाच नाही, प्रतिस्पर्धी माझा आता कोण उरलाच नाही, अरे सचिन बुवा म्हणतात मला जो या शक्ती तुऱ्यात अजून कधी हरलाच नाही. तुम्हाला अजून 23 वर्ष टाईम आहे, 23 वर्ष टाईम आहे, म्हणून म्हणतोय नालायकाच्या कानाखाली निघीची सदा सामन्याला फुले ज्ञानाची विची, कोण वाटीस गेला तर त्याला मिचीची, आणि या शक्ती तुझ्याचा तेंडुलकर मी आहे माझं नाव सचिन. तुम्हाला अजून लई टाइम आहे. सचिन तेंडुलकरची बरोबरी करीत नाही, हा त्यांना भारतरत्न आहे, भारतरत्न त्यांना मिळालेला आहे. शक्ती तुझ्याचा म्हणाले, शक्ती तुझ्याचा म्हणाले, तो पण विषय काढा पण परवा जात्यावर सोगम परिवारांच्या घरी शक्ती करायची डबल बारी करायला बोलावलं रणव्याला. समाज माझा मायबाप बसलेला आहे सुरामध्ये, आणि भजनी मंडळी या ठिकाणी नितेश अण्णा बरीचशी मंडळी बरीचशी 2 भजन चालू होते. या भजन मंडळीने सांगायचं स्वराचं ज्ञान असणारी मंडळी आहे. सुरामध्ये गाणारा सचिन बुवा आहे का नितीन बुवा आहे तुमचा आहे म्हणून आपण तो बागाय नाही करायचा. हा त्यांनी श्रवण गायले, त्यांनी गण गायलाय, त्यांनी गवळण गायले, आणखीन काय काय गायले. माझा आवाज 9 दिवसाचा जागरणाचा आहे, तरी सुद्धा स्वरामध्ये स्वराला पक्का कोण आहे हे माझ्या समाजाने ठरवायचं. हा स्वतः शकणे मिळवून नाही, म्हणून ऐका ते मला म्हटले काय बारी करायला बोलावलं रणव्याला, आणि या रणव्याला खालचं काय बनवीत होतं ना कोरसला, ते तुम्ही उद्या सकाळी ऐका म्हणून घ्या. मी त्याच्या नको मी त्याच्या बोलत ना त्याला आय एम सॉरी, तुमच्या बाकीच्या कोणाला बघा आय एम सॉरी. हा आता मी उत्तर कसं द्यावं. आया बायानो आया बायानो आया बायानो सांगू मी काय या रणव्याला, या रणव्याला विषय रामायण रामायणच गातात. आया बायानो आया बायानो आया बायानो हो सांगू मी काय या रणव्याला, याच्या बहिणीचं कापलंय ना. सर 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 इकडे बघा ना सर, इथं महत्वाचा विषय सांगा तुमचा काय चाललंय तिकडे. आया बायानो आया बायानो म्हणतो तरी आया बायानो सांगू मी काय या रणव्याला, या रणव्याला याच्या बहिणीचं कापलंय ना, पण लाज नाही चुकून या बळव्याला.
काल ते मला विषय कळला नक्कीच त्याच्यावर आस्वादाला त्याचं हे उत्तर आहे, त्याचं हे उत्तर आहे. ते कालची विषय आहे, श्रीलंकेचा राजा पतिराया जरी आहे माझा, तिन्ही लोकात गाजा वाजा, तरी याला मिळाली सजा. रावणाला मिळाली म्हणतो तरी म्हणतो, बहिणीचं नाक शूर्पणखेचं कापलं नाही तरी लाज नाही. भावाला पाहिजे का नाही बहिणीचं नाक कापलं का? तुमचं उत्तर दिलंय कालच्या गाण्याचं. तुमच्या आता मोर देते कालचं नाही करत बसत, कालचं शिळ कशाला खायचं, आजचं घ्या. तुम्ही बडवा म्हटलंय, हा बडवे म्हणजे भक्त, बडवे म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे भक्त, असा तो अर्थ आहे. आणि आणखीन एक देव ताकदीचा अजून एक हा आहे, देव या जत्रात चालायचं. आत्मबोधाचा विषय आहे. तुम्ही आम्ही पाहुणं या जगात, तुम्ही आम्ही पाहुणं बाळगून मौन, या जीवनाच्या जत्रेत चालायचं. मुखी राम राम बोलायचं. देहाला म्हणा, भुवाला नाही म्हणत, मुखी राम राम बोलायचं. हिंदू धर्माची प्रथा आहे, आपण आपलं झालेलं माहीत आपण पुरवते, आपण जाळतो. मुखी राम राम बोलायचं, देहाला सारं नाव जाळायचं. प्रश्नाला प्रतिप्रश्न केला. ठाऊक असेल तर उत्तर दे मला. तुमचं उत्तर मी दिलंय शाहीर, तुमचं उत्तर मी दिलंय. आणि तुम्ही दिलं ठाकूर मी सांगितलंय चूक. फक्त ग्रंथाचं नाव सांगा. खानदानी शाहीर आहे, खानदानी. असा खैरा गैरा नंतू खैरा नाही, खानदानी शाहीर आहे. 25 वर्ष कला जोपासले. जर खरं असेल तर कधी खोटं बोललो नाही. तुम्ही फक्त ग्रंथाचं नाव सांग, मी मान्य करेन. अशी टिचक्या मारणारे, अशी खडे मारणारे उत्तर देऊ नका. हा बघा सचिन बुवा, ता बघा सचिन बुवा, ता बघा, असं नका करू. लोकांना सांगण्यासाठी रेटून न्यायचा असल्या बारे नाही करत. असेल तर नाही सांगायचं. तुम्हाला पैसा स्पष्ट सांगितलं तुमच्या, आता जो तुम्ही मला विषय दिला त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण तुम्ही जो कैलासचा विषय दिला ब्रह्मदेवाचा, 4 वेदांचा, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. आज तुम्ही नाही माहिती झेंगे झाडा तुम्हाला कधीतरी भेटाल. ग्रंथासहित त्याचं उत्तर याचा पुरावा तुम्हाला देणार मी निश्चितपणे. आज तुम्हाला सांगतो, प्रश्नाने प्रश्नाला प्रतिप्रश्न केला. असेल ठाऊक तर उत्तर दे मला. सत्य म्हणून ज्याने मान्य केला तोच खऱ्या गुरुचा चेला. असं कुणालाही म्हणता येत नाही, असं कुणालाही म्हणता येत नाही. बाबा तुमचे मोठे आहेत, निश्चितपणे मान्य करतो, गुरुस्थानी आहे. पण सचिन तेंडुलकरचा पोरगा तेंडुलकर झाला नाही. त्याला काय अर्थ? गावस्करचा पोरगा गावस्कर झाला नाही. पण मंत्र्याचा पोरगा मंत्री होतो, आमदारचा पोरगा आमदार होतो, सून पण होते आमदार. तुम्ही आम्ही आपला फक्त तुम्ही चटई आपण संतोषी उतरायचे ह्याच्यात बदल झाला पाहिजे का नाही? झाला पाहिजे का नाही? मग तुम्ही काय फक्त माझ्याकडे इथं हो म्हणणार फक्त
ज्याला करायचं बरं ज्याची ठोकायची बरोबर ठोकणार नाही दिवशी आहे ना मामा 100 रुपये कार्यक्रम करून टाकताय तुम्ही 5 वर्ष मुठभर भरताय तुम्ही म्हणून ह्याच्यापुढे ही प्रथा बदलली पाहिजे हा म्हणून मी म्हटलं मग अशी फरमाईश पण आलेली आहे घेतो एक करा बघा खाल्लेल्या मिठाला साले फरमाईश आहे मी नाव घेणार नाही सोडून द्या तुमच्या परिवारातून बक्षीस आले पण ते थांबा बरोबर म्हणजे काय म्हटलं म्हणजे बुवा मी बक्षीस तुम्हाला देऊ शकत नाही फक्त माझं नाव पण घेऊ नका पण माझं हे त्यासाठी माझं गाणं आहे तुमच्या परिवारातून बक्षीस तुमच्या 50 जणात कोण आहे तो मला तुम्ही सांगा तुमच्याकडून हे आलेलं आहे म्हणून फरमाईश आले म्हणून देतोय सोबत परिवाराच्या वतीने खाल्लेल्या मिठाला साले बेईमान झाले तुमच्या शिवसेनेचे याने 2 भाग केलेले तरी सारी जनता साथ गेली राज उद्धवाला देते आज बाळासाहेब तुमचे नेता बाळासाहेबांसारखा पुन्हा होणे नाही चंद्र सूर्य असेल जोवर तुमचे आमचे नाते चंद्र सूर्य असेल जोवर तुमचे आमचे नाते आज बाळासाहेब तुमची कालच्या लागे पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं माझा सगळा शेतकरी समाज आहे मीही शेतकऱ्याचाच आहे माझा बापही शेतकरीच आहे अजूनही लंगोटीत माती घालतो माझ्या घराच्या कडेने अजूनही चारी बाजूला शेती आहे कुणाला खात्री नसेल तर तुम्ही येऊन बघा तुम्ही जरूर या बुवानी मेघाशी विषय टाकलाय की बुवा म्हणतात मला ट्रक भर ग्रंथ आहेत नसतील ना चला शक्ती तुला सोडून देईल तू येऊन बघ माझ्या घरात येऊन बघ तुला जर टेम्पो भर ग्रंथ नाही मिळाले शाहीर तुम्हाला मिळाले नाही मोठेपणा चोदवीत नाही करत नाही सांगतोय तुम्हाला मी जे आहे ते सत्य सांगतो तुम्हाला सत्य पैसे दाखवीन माझ्या घराच्या पाठीमागे सगळी शेती आहे का नाही ते पण दाखवीन आणि गाडीवर ग्रंथ मिळतील का नाही तेही तुम्हाला दाखवीन तुम्ही विषय काढलाय पण बोलतोय लोकांचं ऐकून बोलायचं नाही शाहीर तुमची माझी पहिली भेट आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं तुमचं कान भरायला दोघं चौघं आलंय मला त्याची गॅरंटी आहे त्याने तुमचं कान भरलंय शाहीर पण ऐकावे जनाचे आणि करावे सगळे जर स्वतःच्या मनाचं ऐकाल ना तर पुढे जाल या शिकोड्यांचं ऐकाल ना तर तुम्हाला ते कधीच पुढे जाऊन द्यायचं नाही हे लक्षात ठेवा हे तुम्ही कायमची खोंगाड बांधून ठेवा त्या शिकोड्यांना आजूबाजूला बसतात ना लेफ्ट ते राईट एक हागायचा आणि एक धुवायचा त्याला दोघांना सांगत तशी मग असा बोललाय म्हणून ऐका जाती वक्त मी शेतकरी बरोबर गेला जमणार दोघं असतील आजूबाजू असो मी काय नाव नाही घेतलं बरोबर द्या जाती म्हणत मी शेतकरी शेतात नांगर धरी नांगर आहेत का तुमच्याकडे टेलर आले टेलर टेलर नव ट्रेलर नांगर आहेत का नांगर आहे अजूनही गौरीला
आम्ही रेड्याच्या पायांचे तांदूळ त्याचं शेण अजूनही लागतं. लोकांनी शेती सोडली. एकदा लाडक्या बहिणी 1500 बंद झालं ना मग तुम्हाला समजत. आणि 2 रुपये 3 किलो 3 रुपये वाला गहू बंद झाला ना की लोकांना शेतीचं महत्व कळलं. म्हणून ऐक, जातीवंत मी शेतकरी अहो शेतात नांगर धरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी. जगाचा पोशिंदा त्याची करू नका निंदा, त्याची करू नका निंदा. शेती तुम्ही धंदा तरी विकली नाही एवढा, तरी विकली नाही एवढा, तरी विकली नाही एवढा. पण माझ्या घराचा शेतकरी तेव्हाच कुठल्याही सरकारचं अनुदान घेत नाही. नाटावर जाऊन काही ठिकाणी परिस्थिती पाहिजे. घरात केलेलं म्हातार मुद्दामून झाडावर लटकून ठेवलं आता पैसे मिळण्यासाठी. माझ्या कोकणाचा शेतकरी एवढा स्वाभिमानी आहे, आत्महत्या करीत नाही. म्हणून म्हणतो जगाचा पोशिंदा त्याची करू नका निंदा, त्याची करू नका निंदा, त्याची करू नका निंदा. शेती तुम्ही धंदा तरी विकली नाही एवढा, तरी विकली नाही एवढा, तरी विकली नाही एवढा, तरी विकली नाही एवढा. कष्ट करून पेरतो, कष्ट करून पेरतो, सोंधळा गहू बाजरी, कष्ट करून पेरतो, सोंधळा गहू बाजरी. शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी. रोजात शेतकरी शेताचा नांगर धरी, शेतकरी शेताचा नांगर धरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी, शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी. बस करू बस. आता कुठली कवडा आणखी कुठली अजून करून द्या. ऐका शाहीर, तुमच्यासारखा मी भाग्यवान नाही. तुम्हाला भाई गोसावी सारखे ज्ञानी, बुद्धिमान आणि गुरु समान वडील लाभले. माझा पण बाप काही कमजोर नाही, टेन्शन नाही घ्यायचं. पण एवढं शिक्षण नाही. त्याने आम्हाला असं हाताला धरून शिकवलेलं नाही. सचिन असा बोल, बारीन असा बोलायचा. तुम्हाला ते मिळालंय, त्याचा फायदा घ्या, याचा फायदा का. हा, कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल. हा, माझ्या वाटत जाल तर तुमचा सुपरा साफ लावून बारी घेईल तुमच्याशी. हे तुम्हाला आज सांगतो मी, लावून बारी घेईल तुमच्याशी. कार्यक्रमच करीन तुमचा. आज सोगम परिवाराचा कार्यक्रम आहे. त्यांनी सांगितलंय मला, दादांनी पण सांगितलं सगळ्या लोकांनी, भाई गोसावीने देवासारखं मानलं. हा, त्या देवाला मी तुमच्या देवाला देवासारखाच मान दिलेला आहे. माझी मान कापायचा प्रयत्न करणार तर दोन्ही कान कापीन. सचिन बुवा म्हणतात मला, हे लक्षात ठेवायचं कायम शेवटी. तुम्हाला चिमुरडे इकडे येऊन सांगतील तुमचे कान भरतील. हा, तुम्हाला आणखी कोण काय काय देतील, असा बोल तसा बोल, विषयाला विषय घासा. हा, विषयाला विषय द्यायचे तुम्हीच सांगितलं. तरी मी करत आलेलो आहे, तुम्ही मला नवीन शिकवायची गरज आहे. म्हणून म्हणतो तुम्ही मानात राहा, मानात राहा. कुठली ती कौलान त्यांची काही सांगतो आपलं, रडू नको मला का. त्यांना सांगा मालाला, त्यांच्या मालाला सांगा रडू नको, बस. काय बोलला असेल तो मनावर घेऊ नको. बरंच वर्ष आली शाळेत आल्या शक्ती करायच्या, लगेच रडायचा नसतो. नवीन शाळेत गेलेला पोर असतो पहिल्या दुसऱ्या वर्षी.
हा आमचा बाबू पण रडतो शाळेत 2च वर्ष झाले नवीन शाळेत गेलाय ना 2च वर्ष झाले तो रडतो मग कधी कधी रडत बाळ हा उद्या त्याला त्रास नको करू हा ना 9 दिवस जागरण आहे म्हणून शपथ सांग मोठेपणा आहे मोठेपणाचा विषय नाही 9 दिवसाचे जागरणाचा आवाज आहे गोवा म्हटले ना ते फक्त का म्हटलं ना कदाचित म्हटलं आवाज लॉक झालाच म्हटलं जेवढा मी गातो ना जेवढा ताकदीने त्यांना विचारा गोवांची संगीत करू शकता नाही मानाचा मुजरा करतो त्याने सांगावं सचिन बुवा कुठल्या स्केलला गाताय ते तुमचा बुवा आहे ना त्या बुवाचे तुम्ही स्केल पकडून दाखवा माझ्याकडनं 200 ना 500 घेऊन येणं झालं संगीतकार द्यायचं स्तवनच पागल झाले आज स्तवन गायली पण सुंदर विषय तो सुंदर होता काय उष्टा कष्टा घेऊन आणल्यानंतर ते धड लोकांचं सांगून कितपत येणार होतं पण स्वतःच्या बुद्धीनं थोडंसं तरी निदान 50% तरी तुम्ही केलं पाहिजे शाहीर सगळं लोकांच्या बुद्धीनं चालणार नाही तर तुम्ही मोठे होणार नाही एवढं सांग कसली होणार आणखी घ्यायची सगळं झाल्यावर फिरायला कुठे घेतली कुठे सांगा मला गवळ्यांची आठवण करून बरोबर त्या आठवण नगर 1-2 शब्द सांग ही मोहना भेट द्यावी अशा आठवण करून देत ना एवढी गाणी गायले बराच कन्फ्युज होतो मी कुठला गाणं कधी गाणं आठवणीने तुझ्या मुकुंदा हो आठवणीने तुझ्या मुकुंदा ही क्षमनी सजावी या पर्णकुटीला माझ्या आई पावले तुझी लागावी मोहना एकदा भेटवावी तुम्हाला अजून 5-8 वर्ष तुम्ही करा मी म्हणतो तुम्हाला चांगलं ज्ञान मिळणार आहे घरात तुमच्या एवढे सुंदर बाबा एवढे ज्ञानी आहेत सगळं तुमच्या घरात आम्हाला एवढं ऐकतं मिळालंच नाही हा तुम्ही अभिषेक बच्चन नाही तर म्हणेन मी तुम्हाला जर तुम्हाला जमलं नाही तर घरात 86 असून जर तुम्हाला जर त्या क्षेत्रामध्ये नाव कमवता आलं नाही तर तुम्ही अभिषेक बच्चन होणार दुसरा एक शाहीर आहे तुमच्याच घराण्यातले बाबू रंगेले घरातले त्याला मी मानतो असं त्यांच्या बाबा महाराष्ट्र भूषण आहे हा त्याला मी म्हणतो तुम्ही अभिषेक बच्चन तसं अभिषेक बच्चन मानायला लावू नका ऋतिक रोशन म्हणा हिरो म्हणा हिरो शाहीर जर तुम्हाला शक्तित्रान नाव कमायचं तुम्हाला खरोखर तुम्ही चांगला आवाज तुमच्याकडे चांगला पैसा नाटकात बोलायचं कमी करायचं बस नाही तर बाकी सगळं चांगलं हा बरोबर बस ना हा त्यांचं बुवा म्हणतील लई करावं केला असं तसं व्हायला पुन्हा एकदा माझ्या
सोगम कुटे यांचे आभार मानतो. 2-3 गाण्यांची बक्षीस सुद्धा होती. चिन्मयचा वाढदिवस सुद्धा आहे आणि ते सुद्धा बक्षीस आलंय. दादांनी फरमाईश केली होती. एक मुकडा घेतो.